भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या गोळीबारावरून राजकीय फैरी झडतात। हे दोन व्यक्तींचं भांडण नसून शिंदे फडणवीस सरकारमधलं गँगवॉर असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। पाहूया। उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरून विरोधक सरकारला घेरताय। भाजप आमदारांना शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्यानं हा वाद दोघांमधला नव्हे तर आज सरकारमधल्या गँगवॉरचा असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। गणपत गायकवाडांनी सांगितले की माझे करोडो रुपये मिंदेंकडे आहेत, करोडो रुपये। रात्र रात्र जागून मी आजारी असताना मी जेव्हा काही हालचाल करू शकत नव्हतो तेव्हा तुम्ही हुडी वगैरे घालून या सगळ्या काळ्या रात्रीच्या ज्या काही करामती केल्या त्या तुमच्या पक्षावरती उलटल्या तर तुमचा पक्ष संपलाय। भाजपचे आमदार गणपत गायकवाडांनी गोळीबारानंतर जी प्रतिक्रिया दिली त्यावरून विरोधक सरकार विरोधात आक्रमक झाले। भाजपचे आमदार गायकवाडांनी म्हटलंय की मीच गोळी झाडली, मला काहीही पश्चाताप नाही, माझ्या जागेचा या लोकांनी ताबा घेतला, पोलीस स्टेशनच्या दरवाजात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली। एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारीचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करतायत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील। आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेने आज गुन्हेगार बनवलं। मी वरिष्ठांना अनेकदा तक्रार केली होती, माझा निधी वापरून काम झालं की श्रीकांत शिंदे हे स्वतः ते काम केल्याचे बोर्ड लावतात। दादागिरी करून हे होताय। शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली, आता ते बीजेपी सोबतही गद्दारी करणार आहेत। एकनाथ शिंदेंकडे माझे कोट्यावधी रुपये बाकी आहेत। शिंदे साहेब देवाला मानत असतील तर त्यांनी देवाची शपथ घेऊन सांगावं की माझे किती पैसे बाकी आहेत। गणपत गायकवाडांनी सांगितले की हा मिंदे जर का राज्याचा मुख्यमंत्री असेल तर या राज्यात गुंडांची पैदास होईल आणि या मिंदेनीच मला गुंड बनवलं। पण त्याच्या बरोबरीने त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की माझे करोडो रुपये मिंदेंकडे आहेत, करोडो रुपये। गणपत गायकवाडांचं एक विधान फार गंभीर आहे। आमदार म्हणतायत की माझे कोट्यावधी रुपये हे एकनाथ शिंदे यांच्याकडे पडलेले आहेत। आता हे कोट्यावधी रुपये शिंद्यांकडे कसे गेले, शिंद्यांनी का घेतले, याला सध्याच्या भाषेमध्ये मनी लॉन्ड्रिंग म्हणतात। यानुसार असं स्टेटमेंट कोणी दिला असेल तर समोरच्या व्यक्तीला ताबडतोब अटक करून PMLA कायद्याखाली त्याला तुरुंगात टाकायचं असतं। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करावी अशी मागणी या ठिकाणी थेट केली गेलेली आहे। ते काय उत्तर असेल? उभाठाकडनं कोणी मागणी केली त्याला मी फारशी लोक पण किंमत देतील आणि मी पण किंमत देईन अशातला भाग नाही। दरम्यान आमदार गणपत गायकवाडांसह 7 जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलीस स्टेशन बाहेर काय घडलं त्याचं CCTV फुटेजही समोर आलंय। या CCTV मध्ये समोर येणारी जी लोक आहेत त्यामध्ये भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या मुलासह त्यांचे समर्थक आहेत, तर इकडे या बाजूला शिंदे गटाच्या महेश गायकवाडांचे समर्थक आहेत। त्याचवेळी आतमध्ये महेश गायकवाड, त्यांचे साथीदार आणि भाजपचे आमदार गणपत गायकवाड बसले होते। बाहेर या दोन्ही गटांमध्ये काहीतरी बाचाबाची झाली आणि धक्काबुक्की होऊ लागली। त्याच दरम्यान PI बाहेर येतात, दोन्ही गटाला समजावतात। मात्र दुसरीकडे त्याच वेळी गणपत गायकवाड शिंदेंच्या महेश गायकवाडांच्या समोर आले, कमरेला कोसलेलं पिस्तूल काढलं आणि समोर बसलेल्या महेश गायकवाडांवर गोळीबार केला। शिंदे गटाचे महेश गायकवाडांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे। त्यांना कुठे कुठे गोळ्या लागल्या, त्यांचा एक्सरे समोर आलाय। गोळ्या काढल्या गेल्या असल्या तरी ते अद्याप व्हेंटिलेटरवर आहे। एका जमिनीच्या वादावरून हा रक्तरंजित थरार घडलाय। ठाण्याच्या हद्दीतील द्वारली गावामध्ये 10 वर्षांपूर्वी गणपत गायकवाडांनी 50 गुंठे जमीन खरेदी केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ जाधवांकडून गायकवाडांनी खरेदी केलेली जमीन ही वतनाची होती। जमिनीचा वाद कोर्टातही गेला आणि कोर्टाच्या आदेशानुसार आमदार गायकवाडांच्या कंपनीच्या नावावर सातबारा झाला। मात्र 3 दिवसांआधी गणपत गायकवाड हे काही विकासकांना घेऊन द्वारली गावात आले। त्यावेळी काही गावकऱ्यांनी त्यांना विरोध केला। त्याचवेळी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांनी सुरक्षा भिंत तोडून जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाडांचा आहे। प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर 400 ते 500 समर्थकांना घेऊन महेश गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये आले आणि मुलगा वैभवला धक्काबुक्की केल्याचा आरोप गणपत गायकवाडांनी केला। यासोबतच कल्याणमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत कायमच खटके उडत राहिलेले आहेत। गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातला वादही जुनाच आहे। या प्रकरणामध्ये पुढे काय होईल याची प्रतीक्षा करावी लागेल। मात्र पोलीस ठाण्यात सत्ताधारी आमदारांनी केलेल्या गोळीबारानं
महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेची लखतर वेशीवर टांगली आहे. उल्हासनगरमधल्या घटनांवरून सोशल मीडियातही अनेक चर्चा रंगतायत, ज्यामध्ये काहींनी म्हटलंय की घटना घडली मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात, गोळीबार झाला उपमुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये. गोळ्या मारल्या गेल्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षातल्या माणसावर, गोळीबार केला उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षातल्या माणसानं. गोळी लागलेल्यांचे समर्थक म्हणतात की उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षातला आमदार गुंडगिरी करत होता. गोळीबार करणारे भाजपचे आमदार म्हणतायत की मला मुख्यमंत्र्यांमुळे गुंड व्हावं लागलं. उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षातले प्रदेशाध्यक्ष म्हणतायत की गायकवाडांच्या मते त्यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला असावा. यावर मुख्यमंत्र्यांच्या पक्षातले खासदार म्हणतायत की काय घडलं हे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतंय. या साऱ्यामध्ये दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत की याबद्दल गृहमंत्री फडणवीस चर्चा करणार, आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षाचे भुजबळ म्हणतायत की गोळीबार झाला, यात फडणवीसांची चूक काय. तर काहींनी म्हटलंय की महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था इतकी कडक झाली आहे की आता चक्क पोलीस स्टेशनमध्ये बंदोबस्त लावण्याची वेळ आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला, विषय संपला. आपण बिहारशी स्पर्धा करतोय का बिहारला आता मागे टाकलं, हा विचार करण्याची परिस्थिती आहे. चूक कोण बरोबर कोण याचा फैसला कोर्टात होणार आहे. मात्र जमिनीचा वाद, मारहाण आणि धक्काबुक्कीवरून जर सत्ताधारी आमदारच पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडणार असतील तर मग कायदा सुव्यवस्थेचा धाक उरलाय का, या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.